पर्यंत एआयचा वापर करताय, काय भावना आहे? महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। आजचा स्वातंत्र्य दिन हा विकसित भारताकरता, विकसित महाराष्ट्राकरता नवा संकल्प घेऊन येतोय। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताकरता आधुनिकीकरण एआयच्या माध्यमातून संपूर्ण देशातल्या संपूर्ण व्यवस्था या पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे आणि आता सर्व स्तरावरच पोलिसिंग असेल, महसूल असेल, देशातले राज्यातले सर्व कोर, फायनान्स असेल, प्रगतीचे सर्वच क्षेत्र हे एआयशी जोडण्याचा प्रयत्न प्रधानमंत्री महोदयांचा त्याचा संकल्प आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी सुद्धा आयटी, टेक्नॉलॉजी, एआय या क्षेत्रामध्ये पुढाकार घेऊन या राज्यामध्ये 100 दिवसाचे, 150 दिवसाचे 2 मोठे कार्यक्रम प्रशासनाला दिले होते। त्यामध्ये एआय अंतर्भूत टेक्नॉलॉजी लॉन्च केलेल्या होत्या आणि त्यामुळं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आव्हानाला महाराष्ट्र सुद्धा तेवढाच सोबतीनं काम करतो आहे, याबद्दल मला विश्वास आहे। निश्चितपणे प्रधानमंत्री मोदींचा संकल्प आपण पुढे नेऊया। जनगणना सुरू आहे, त्यामध्ये पंतप्रधानांनी असं आव्हान केलं आहे, ज्या पद्धतीने जनगणना सुरू आहे, युवकांनी मोठ्या प्रमाणामध्ये जनगणनेमध्ये सहभाग नोंदवावा। महसूल मंत्री म्हणून तुमचं आव्हान काय? जनगणना मोठ्या प्रमाणात, जनगणनेचं सर्वात मोठं काम महसूलकडेच असतं, त्यामुळं महसूल प्रशासन तर काम करेलच, अचूक काम करेल। पण हे करत असताना यावेळी महत्वाचं काय आहे तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी स्वतंत्र भारताच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ओबीसी जातनिहाय जनगणनेचा संकल्प केला आहे आणि मला विश्वास आहे की जी जनतेची मागणी होती, ओबीसी 18 पगड जाती 12 बलुतेदार जनतेची मागणी होती की आम्हाला जातनिहाय जनगणना पाहिजे आहे, ही देशाची मागणी पूर्ण झाली। शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, शेड्यूल कास्टमधल्या खूप जाती आहेत, शेड्यूल ट्राईबमधल्या जाती आहेत। एकंदरीत महाराष्ट्राचं खरं चित्रीकरण यातनं होणार आहे आणि मग यामध्ये जो खरा मागासलेला समाज आहे, मग सर्व क्षेत्रामध्ये असेल, एससी, एसटी, मराठा, ओबीसी या सर्व क्षेत्रामध्ये आर्थिकदृष्ट्या कमजोर, आर्थिक दुर्बल आणि त्या समाजातील व्यक्तींना पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी जातीय जनगणनेत होणार आहे। त्यामुळं एकीकडे जनगणना अचूक करणे, दुसरीकडे जातनिहाय जनगणना अचूक करणे, महाराष्ट्राच्या सर्व जनतेला, युवांना, सर्व स्वयंसेवी संघटनांना, सर्व नागरिकांना मी विनंती करतो की आमचं महसूल खातं, प्रशासन या ठिकाणी घरोघरी येईलच, आपली भेट घेईलच, पण आपण मात्र जनगणनेचे सर्वांनी साक्षी व्हा। आपलं नाव जनगणनेत सुटून याची काळजी सर्वांनी घ्यावी। स्वतंत्र कॉलम वगळल्याने काही ओबीसी संघटना नाराज झाले, त्याबद्दल काही पुनर्विचार नाही, स्वतंत्र यामध्ये टाकलाच आहे ना, नवीन याच्यामध्ये टाकलेला आहे। सर हिंदी में बताइए, आज स्वतंत्र दिन। देखिए, आज पूरे देश में, महाराष्ट्र में सारी युवा शक्ति स्वतंत्र भारत के इस स्वतंत्र गणतंत्र दिन पर, और हमारा राष्ट्रीय त्योहार है, इस दिन पर सारे हमारे युवा एक साथ आ। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।